नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. भगवा वादळ मुंबईच्या वेशी मुंबईमध्ये आलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या बातम्या बघायच्या. पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवाने पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, उगत त्यांना खडे नका आणत जाऊ रे. पागल सारखं वागू नका. पुऱ्या राज्याला आपले गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घेत जा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी बा काय असेल ते असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे, खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते, बाबा तुमच्या लेकरं म्हणून थोडंफार सहन करत जाऊन द्या. आता हे बघा, मी तर मरुस्थळीतून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही, तर मग अंत्ययात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही. मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो. माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्त्व नाही देत. मी आयुष आरामाला महत्त्व देणारा माणूस नाहीये. आयुष आरामाला कोणी महत्त्व दे. मी समाजाच्या आयुष्य आरामाला महत्त्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. हे बघा, ते आता 2 डॉक्टर आलते, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगातलं. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, त्याने ते काय करून चेपट होतं ते, मग चेपट कोचून बघितलं काय करून, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल. मी सांगितलं ना त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला, तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो, पण तो अंगाचा पूर्ण कातडा काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही भेट. एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाच्या लेकराचे किती हालत माहिती आहे. तुम्हाला पद कधी येतील, पैसा कधी येईल, एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितल्यावर ते म्हणले, तिनं माझी पोरगी हुकली आणि कोणबी प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेतंय, वेळ काढूपणा करताय. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार आहे. आणि इथं जरी बसलो तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग अंत्ययात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या. मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळ लेकरा बाळ मोठे होत म्हणून मी झटतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांगतो, जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठे काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं, तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. कधीच सुरू होणार.
तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र ह्यो कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमचे चालणार नाहीयेत. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खातोय. आमचे अभ्यासक म्हातारे झालेत, आमचे लढणारे गळून गेलेत. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतल्या, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं? त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना कोणत्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही कर. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमुठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. मग महाराष्ट्रात नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतं. निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातली मराठींची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित.
दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याचं आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरड्या आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंथरेनं शाप दिलेला आहे. ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. मग परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तोवर. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असा माणूस. सगळं होईल, मी मोरोस्तर मुंबई सोडित नाही. काय म्हणते तू? कुठं चालू आहे? हा बघ, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्यात. रस्ते अडवतेत वाशीकडं. तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठवतान? मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार, खासदार, मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार, खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं, काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते, पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातलेले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार, खासदार, मंत्र्याची होईल, त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग? या सगळ्या पोरं इथून माघारी जाते, पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार, खासदार, मंत्री राहू शकत नाही. हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल.
ती वेळ येऊ देऊ नका. कोण म्हणलं? चिचुंदरी. अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी, लाल दिसती, नुसती वळती. चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि तिचा सारखाच आहे, न्याऊ करते नुसती, खलास. आणि लगेच हागती हागती का लगेच निघती. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ. अरे बेट्या, नेता नाही येतो, जात येतोय. शहाण्णव म्हणतो तू स्वतःला. काय याचा 96 रे भंगार तू? नेता बाप नाही तो, समाज बाप येतो. 96 कुळीतला 96 कुळीच असं असतं. 96 कुळी ही मायबाप त्याची जनता असते. नेता बाप नसतो त्याचा 96 कुळीचा. तू एक काम कर, तू 96 कुळीचा 9 काढून टाक, 6च राय. मग कवर चाटेव नेत्याची, रातभर चाटेव. आता मी दादाला काही बोललो का? दादा म्हणजे राणे साहेबाला, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काही बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध? तू काय यागळ्या बेटातला जन्मलेला आहे का? यागळ्या बेटात पैदा झाला का तू? दादाचं अस्सल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस काय वागायला लागलं या काय की? माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा, आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला, दादा आणि निलेश साहेब, मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत, त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषणात, तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं आणि ते नीट जर नाही राहिलं, त्याला असा लाल करतो ना एखाद दिवशी. त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं ना, आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या, आता मी कोलितो तो कोट टोळ्या. मला माहित आहे तो दादागिरी कुठरे. 100ला होती ती बी उठली तो दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जहाज उचलते समुद्रात. सगळं माहिती मला तो कुंडली. ती बी देवारा होईन लवकरच. तू मला खोल घरात घुसायला लावू नको. तुला कोणी वाजतात भेटला नसन, पण मी अस्सल 96 मराठ्यांचे असे आवला दे का तो बुडच बसील. निलेश साहेबांनी दादाने त्याला एकदा सांगाव, नसता मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेबाला चांगला माहिती आहे पोट्ट काय चीज. बाद झालं आता, बाद झालं, गळून गेलो मी. कव्हर मोबाईल दाखवतो. कोणचं स्टिकर काढायला लागलं दाखव मला. नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? नाव लिहून घेतलं का? पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलेलं तुम्ही लिहून घेतलं का? आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी. तुम्ही टेन्शन नका. आता बदला अधिकारी घातल्यात मॅसेज माझ आलेले. तुला माहित नसेल आणखी मी माझ आलेले अधिकारी घातले आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल. त्याचं नाव लिहून घ्या. बस झालं, धन्यवाद. आता मग आता लाईट बंद करायचं करू दे. आपला जनरेटर लावा. आपली मराठी चावला दे. देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय. Thank you.